हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस हा चॅप्टर चालू केला होता. त्यामध्ये आपण डिटर्मिनंट 2/2 चा असेल, 3/3 चा असेल तर डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा ते पाहिलं. तसेच आपण डिटर्मिनंट दिला असेल तर डिटर्मिनंटचा प्रत्येक एलिमेंटचा मायनर व तसेच को फॅक्टर कसा फाइंड करायचा ते पाहिलं होतं. ओके, व त्या रिलेटेड एक्झाम्पल पाहिले होते. आज आपण expansion of determinant by using minor and cofactor of any row and column पाहणार आहोत व आणि तसेच प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट पाहणार आहोत. ओके, तर बघूया आपण एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट बाय युजिंग मायनर अँड कोफॅक्टर ऑफ एनी रो अँड कॉलम. म्हणजे एखादा डिटर्मिनंट दिला असेल तर त्याचे डिटर्मिनंट एक्सपांड बाय युजिंग मायनर अँड कोफॅक्टरचा वापर करून कसा सॉल्व्ह करायचा ते बघणार आहोत. ओके, तर बघूया. बघा, एखादा मी डिटर्मिनंट घेतला. डिटर्मिनंट काय घेतलं मी? a11 a12 a13. ओके, a21 a22 a23 a31 a32 a33. ओके, अशा पद्धतीचा मी एक 3/3 चा एक डिटर्मिनंट घेतला. ओके, तर आपल्याला विचारतील की एक्सपांड द डिटर्मिनंट बाय युजिंग किंवा अलॉंग फर्स्ट रो. ओके, अलॉंग फर्स्ट रो असेल तर डिटर्मिनंट कसा फाइंड करायचा? बघा, डिटर्मिनंट a इक्वल टू a11 इंटू c11 प्लस अलॉंग काय म्हणलं? फर्स्ट रो. ओके, त्यामुळे a11 इलिमेंट घ्यायचा, मल्टिप्लाय काय करायचं? त्याच इलिमेंटचा कोफॅक्टर c11 प्लस a12 इंटू त्याच इलिमेंटचा a12 चा काय घ्यायचा? कोफॅक्टर c12 प्लस a13 इंटू त्याच इलिमेंटचा काय घ्यायचा? कोफॅक्टर c13. ओके, म्हणजेच काय की एखादं तुम्हाला एक्झाम्पल दिलं एक्सपांड ऑफ डिटर्मिनंट अलॉंग फर्स्ट रो, तर अशा पद्धतीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजे तो इलिमेंट घ्यायचा, फर्स्ट रो मधला फर्स्ट रोचा इलिमेंट घ्यायचा इंटू त्याच इलिमेंटचा कोफॅक्टर प्लस सेकंड याच्या मधला घ्यायचा, फर्स्ट रो मधला सेकंड कॉलम मध्ये पोझिशन a12 तो इलिमेंट त्याचाच कोफॅक्टर, तसं प्लस a13 त्याच इलिमेंटचा काय घ्यायचा? कोफॅक्टर. ओके, केव्हा? ज्यावेळेस अलॉंग फर्स्ट रो विचारतील त्यावेळेस. ओके, अलॉंग फर्स्ट रो. ठीक आहे. किंवा आता आपण कदाचित सेकंड रो सेकंड कॉलम विचारलं तर कशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं? सेकंड कॉलम तर काय येणार बघा, a12 इंटू c12 प्लस a22 इंटू c22 प्लस a32 इंटू c32. ओके, अशा पद्धतीने आपल्याला विचारलं काय की एक्सपांड डिटर्मिनंट अलॉंग सेकंड कॉलम. अशा वेळी हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, अलॉंग सेकंड कॉलम. ओके, म्हणजेच लक्षात ठेवा, जो एलिमेंट आहे त्याची पोझिशन त्याच काय फाइंड करायचा? कोफॅक्टर फाइंड करायचा. ओके, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आणि ऍडिशन करत राहायचं प्रत्येक एलिमेंटचा आणि त्याचा कोफॅक्टरचा. हा फॉर्म्युला आहे. ओके, तुम्हाला ते विचारू शकतात एक्झाम्पल वगैरे. ठीक आहे, आता त्या रिलेटेड आपण काही एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया आपण. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्झाम्पल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. बघा, 1 minus 1 2 minus 2 3 5 minus 2 0 minus 1 by expanding along first bit, along second row, second third column, along third column, and interpret the result. ओके, म्हणजे आता व्यवस्थित क्वेश्चन दिलाय तो व्यवस्थित समजून घ्या. आपण तो डिटर्मिनंट काय करायला सांगितलंय? एक्सपांड करायला सांगितलं. ओके, म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलंय, पण कशाचा वापर करून? एक्सपांडिंग अलॉंग सेकंड रो, एक्सपांडिंग अलॉंग थर्ड रो. ओके, या पद्धतीचा वापर करून आपल्याला डिटर्मिनंट एक्सपांड करायचं. ओके, तुम्हाला एक्सपांड करायचं असं सॉल्व्ह केलं तुम्ही. ओके, तर ते व्हॅल्यू आणि एक्सपांड सेकंड रो अलॉंग सेकंड रो किंवा अलॉंग थर्ड कॉलम केलं तर ते व्हॅल्यू काय येते ते चेक करूया. ओके, ठीक आहे. फर्स्ट, एक्सपांड अलॉंग सेकंड रो.
ओके. एक्सपांड अलॉंग सेकंड रो फाइंड करून घेऊया डिटर्मिनंट ए. आता या डिटर्मिनंटला आपण ए मानला. ठीक आहे. मग त्यानुसार काय असणार आहे सेकंड रो म्हणजे हा रो असेल सेकंड म्हणजे -2 इंटू काय असणार आहे पोझिशन म्हणजे लिहून घेऊया अगोदर आपण A21 इंटू C21 प्लस काय असणार आहे A22 इंटू C22 प्लस A23 इंटू C23. ओके. ठीक आहे. मग A21 काय -2 ओके इंटू फॉर्म्युला काय CIJ चा. CIJ चा फॉर्म्युला काय असतो कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो -1/i प्लस इंटू CIJ. तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे. इथे MIJ असेल तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे. CIJ इक्वल टू -1/i प्लस j इंटू MIJ. ठीक आहे. मग तो फॉर्म्युला वापर करूया आपण इथे -1/2 ओके 2 प्लस 1 i किती आहे 2 आणि j किती आहे 1 2 प्लस 1 इंटू MIJ म्हणजे मायनर फाइंड करावं लागेल. मग काय असणार आहे 1 -2 चा मायनर म्हणजे हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम काय करायचं रिमूव्ह करायचं म्हणजे काय राहणार आहे रिमेनिंग एलिमेंट्स लिहून घ्यायचे -1 2 0 -1 प्लस आता A22 काय 3 इंटू -1/2 प्लस 2 इंटू काय असेल सेकंड रो सेकंड कॉलम इलिमिनेट करायचा राहणार काय रिमेनिंग टर्म्स लिहून घ्यायच्या 1 2 -2 -1 प्लस काय असेल 5 A23 च्या पोझिशनचा एलिमेंट काय 5 इंटू -1/2 i किती आहे 2 आणि j किती आहे 3 म्हणजे A23 म्हणजे 2 प्लस 3 इंटू सेकंड रो थर्ड कॉलम इलिमिनेट करायचा रिमेनिंग एलिमेंट्स लिहून घ्यायचे 1 -2 0. ओके. ठीक आहे. ते व्यवस्थित आता लिहून घेऊया एक्सपांड करून घेऊया -2 आणि -1/2 प्लस 1 किती येणार आहे 3 येणार आहे. मग इव्हन आहे का ऑड आहे ऑड आहे त्यामुळे -1 इंटू -2 प्लस 2 इंटू ब्रॅकेट मध्ये -1 इंटू -1 प्लस 1 आणि -0 कारण 0 इंटू 2 0 प्लस -1/2 प्लस 2 4 मग इव्हन आहे का ऑड आहे पॉवर इव्हन आहे त्यामुळे ते 1 येईल 1 इंटू 3 इंटू ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे 1 इंटू -1 -1 मायनस 2 इंटू -2 -4 मायनस प्लस 4. ओके. ठीक आहे. प्लस 5 इंटू -1/2 प्लस 3 2 प्लस 3 म्हणजे काय असणार आहे 5 -1/2 ऑड पॉवर काय असते -1 इंटू 5 किती येणार आहे -5 इंटू ब्रॅकेट मध्ये 1 इंटू 0 0 -2 इंटू -1 प्लस 2 म्हणजे इथं -2 येणार आहे. ओके. ठीक आहे. सॉल्व्ह करून घेऊया आपण म्हणजे डिटर्मिनंट A इक्वल टू काय येणार आहे 2 इंटू 1 2 ठीक आहे. नंतर -1 प्लस 4 3 ओके 3 इंटू 3 9 ओके आणि -5 आणि -2 म्हणजे किती येणार -5 इंटू -2 प्लस 10 ठीक आहे. म्हणजे 2 प्लस 9 11 प्लस 10 21. ओके. डिटर्मिनंट ए किती मिळाला 21 मिळाला अलॉंग सेकंड रो. ओके. आता आपण सेकंड फाइंड करून घेऊया. सेकंड काय फाइंड करायला सांगितलंय एक्सपांड डिटर्मिनंट along third column ओके. मग ठीक आहे त्याचं आपण डिटर्मिनंट फाइंड करून घेऊया. डिटर्मिनंट A इक्वल टू थर्ड कॉलम म्हणजे हा कॉलम ठीक आहे. म्हणजे काय असणार आहे पोझिशन इथली A13 इंटू C13 प्लस ही पोझिशन काय असणार आहे A23 प्लस C23 प्लस ही पोझिशन काय असणार आहे A33 इंटू C33 अलॉंग थर्ड कॉलम सांगितले. ओके. मग काय असेल A13 चा एलिमेंट किती आहे 2 इंटू -1/1 प्लस 3 इंटू C13 ओके. मग काय असणार आहे मायनर फाइंड करून घ्या म्हणजे हा फर्स्ट रो थर्ड कॉलम इलिमिनेट काय राहणार आहे -2 3 -2 0 प्लस A23 म्हणजे 5 इंटू काय असणार आहे -1/2 प्लस 3 इंटू डिटर्मिनंट मध्ये काय असणार आहे सेकंड रो थर्ड कॉलम इलिमिनेट रिमेनिंग एलिमेंट्स लिहून घ्या 1 -1 -2 0 प्लस A33 काय असणार आहे -1/3 प्लस 3 ओके. काय असणार आहे थर्ड रो थर्ड कॉलम इलिमिनेट करायचा रिमेनिंग एलिमेंट्स लिहून घ्यायचे 1 -1 -2 3 इक्वल टू काय असणार आहे 2 आणि -1/1 प्लस 3
-1/1 प्लस 3 किती असणार 4. इव्हन आहे का ऑड आहे इव्हन आहे त्यामुळे व्हॅल्यू काय असणार 1 1 × 2 2 आणि डिटरमिनंट सॉल्व्ह करा -2 × 0 0 आणि मायनस आणि परत मायनस मायनस प्लस 6. ओके ठीक आहे. आणि आता -1/2 प्लस 3 काय असणार 5 म्हणजे -1 -1 × 5 -5 इंटू ब्रॅकेट मध्ये 1 × 0 0 -2 -2 × -1 प्लस 2. ओके ठीक आहे प्लस -1/3 प्लस 3 किती आहे 6 म्हणजे काय असणार -1/6 1 आणि 1 × -1 -1. ओके इंटू ब्रॅकेट मध्ये 3 × 1 3 मायनस काय असेल -2 × -1 काय असणार आहे +2. ठीक आहे मग इथे काय येणार आहे 2 × 6 12 -5 × -2 किती येणार आहे +10. ओके आणि 3 -1 किती येणार आहे 1 आणि 1 × -1 -1 इक्वल 12 + 10 किती येणार 22 22 - 1 किती येणार आहे 21. ओके ठीक आहे. मग बघा आपल्याला सांगितलं काय की एक्सपांड करायचे डिटरमिनंट सेकंड रो चा वापर करू अलॉंग सेकंड रो वापर केला त्यावेळेस डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आली 21 आली. तसेच आपण एक्सपांड डिटरमिनंट अलॉंग थर्ड कॉलम त्याचा वापर करून डिटरमिनंट किती आला 21. मग आपण लास्टला काय सांगितले इंटरप्रेट द रिझल्ट. ओके इंटरप्रेट द रिझल्ट. मग काय सांगू शकतो फ्रॉम 1 and 2 we observe that the expand determinant along both cases determinant always same. ओके determinant always same हे आपण रिझल्ट सांगू शकतो. अशा पद्धतीने आपण एक्सपान्शन ऑफ डिटरमिनंट बाय युजिंग मायनर आणि कोफॅक्टरचा वापर करून आपण डिटरमिनंट एक्सपांड करू शकतो. ओके तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे आता आपण नेक्स्ट पॉइंट अशा पद्धतीने एक्झाम्पल असणार असंच सॉल्व्ह करायचं. आता समजा तुम्हाला अलॉंग सेकंड फर्स्ट कॉलम विचारला फर्स्ट रो विचारला तर काय येणार आहे त्याच पद्धतीने फक्त इथे चेंज काय होणार आहे A11 × C11 प्लस A12 × C12 प्लस A13 × C13 आणि ते फाइंड करायचं असंच करत राहायचं. ओके केव्हा ज्यावेळेस अलॉंग फर्स्ट रो विचारला काही विचार होते फक्त ते एलिमेंट घ्यायचे आणि त्याच एलिमेंटच्या कोफॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करायचं आणि ऍडिशन करत राहायचं. ओके ठीक आहे आता हा आपण पॉइंट पाहिला कोणता एक्सपान्शन ऑफ डिटरमिनंट बाय युजिंग मायनर अँड कोफॅक्टर ऑफ एनी रो अँड कॉलम. ठीक आहे आता आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट. ओके आता प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंटचा वापर का करावा लागतो कारण की ते सोयीचं पडण्यासाठी म्हणजेच की एखादा तुम्हाला डिटरमिनंट दिला असेल तो क्रिटिकल डिटरमिनंट देणार. ओके मग तो क्रिटिकल डिटरमिनंट दिला असेल तर तुम्हाला ते तुम्ही तो गुणाकार म्हणजे समजा डिटरमिनंट 2/2 चा दिला 1004 1005 1006 1009 मग तुम्ही तिरकस गुणाकार करत बसणार का नाही करत बसणार. त्यासाठी प्रॉपर्टीचा वापर करायचा. प्रॉपर्टीचा वापर केला डिटरमिनंटच्या तर सोयीचं पडतं मोर इझिली जातं. ओके म्हणजे एखादा डिटरमिनंट तुम्हाला सॉल्व्ह करताना ते मोर इझिली म्हणजे खूप सिंपल पद्धतीनं जातं केव्हा ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टीचा वापर केला तर. ओके ठीक आहे पाहूया आपण नेक्स्ट पॉइंट प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट. ओके नेक्स्ट पॉइंट काय पाहणार आहोत आपण आता प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट. ओके डिटरमिनंटच्या 7 प्रॉपर्टी आहेत खूप महत्वाच्या आहेत. एकदा तुम्हाला प्रॉपर्टी व्यवस्थित समजल्या तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही डिटरमिनंट मध्ये. ओके ठीक आहे तर पाहूया आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट. properties of determinant. properties of determinant. ओके ठीक आहे तर फर्स्ट प्रॉपर्टी पाहूया. फर्स्ट प्रॉपर्टी बघा फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट remains unchanged if its rows are turned into columns and columns turn into its row are turned into column and column turn into row.
ओके, म्हणजेच काय सांगायचं पहिली प्रॉपर्टी की तुम्ही रोचे कॉलम किंवा कॉलमचे रो केले इंटरचेंज तर डिटरमिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. ओके, म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल घेतलं लवकर समजून जाईल तुम्हाला की समजा मी डिटरमिनंट काय घेतला की 2 3 4 आणि -1. ओके, असा एक मी डिटरमिनंट घेतला. ठीक आहे, मग ह्या डिटरमिनंटची मी व्हॅल्यू अगोदर फाइंड करून घेतो. डिटरमिनंट a इक्वल टू 2 इंटू -1 -2 -4 इंटू 3 12. ओके, म्हणजे किती येणार आहे -40. ठीक आहे, किती येणार आहे -40. आणि मग प्रॉपर्टी काय सांगते की रोचे कॉलम करायचे, कॉलमचे रो. ओके, दोन्ही एकदा रोचे तुम्ही कॉलम घेतलं तर कॉलमचे रो ऑलरेडी येणार असेल. ओके, मग मी बघा मी काय करतो, सेकंड प्रॉपर्टी हा रो आहे तो कॉलम करायचा. 2 3 रो आहे तो 2 3 मी कॉलम फर्स्ट लिहिला. ओके, सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम करून घ्यायचा. 4 -1 आहे तो 4 -1 रो आहे तो मी कॉलम मध्ये लिहून घेतला. आता ठीक आहे, त्याची व्हॅल्यू फाइंड करून घेऊया. डिटरमिनंट a इक्वल 2 इंटू -1 -2 -4 इंटू 3 12. ओके, म्हणजे -2 -12 -40 आलं का सेम. ओके, म्हणजेच मला पहिली प्रॉपर्टी काय सांगायचे की रोचे कॉलम किंवा कॉलमचे रो इंटरचेंज केलं तरी डिटरमिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. काय म्हणलं बघा, फक्त पोझिशन व्यवस्थित लक्षात ठेवायची. हा R1 आहे तो C1 करायचा, R1 आहे तो C1 करायचा, R2 आहे तो C2 करायचा. ओके, नाही तुम्ही पोझिशन इकडे तिकडे घेतलं तर चालणार नाही. त्यावेळेस म्हणून मी सांगतो काय की ज्यावेळेस तुमचा R1 आहे तो C1 करून घ्यायचा आणि R2 आहे तो C2 करून घेतला तरी डिटरमिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. ही पहिली प्रॉपर्टी सांगते. एक्झाम्पल पण आपण घेतले त्यानुसार व्हॅल्यू सेम आल्यात का, आलेले आहेत. किंवा ज्यावेळेस मी रोचे कॉलम इंटरचेंज केले तरी पण व्हॅल्यू सेम झालेली आहे. ओके, ही झाली पहिली प्रॉपर्टी. ओके, ठीक आहे, सेकंड प्रॉपर्टी बघूया आपण. सेकंड प्रॉपर्टी काय सांगते, इफ एनी टू रोज, सेकंड प्रॉपर्टी इफ एनी टू रोज ब्रॅकेट मध्ये और columns, if any two rows or column of the determinant of the determinant are interchanged then the value of determinant changes the sign. ओके, बघा म्हणजे प्रॉपर्टी काय सांगते की दोन रो, तुम्हाला समजा दोन रो दिले, दोन रो तुम्ही इंटरचेंज केलं. ओके, मग आता समजा एखादा डिटरमिनंट दिला ते डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची. समजा एखादा डिटरमिनंट दिला त्याची व्हॅल्यू 2 आली. ओके, आणि ते दोन रो असतील, ते दोन रो आता इंटरचेंज केलं तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे -2. ओके, साइन फक्त चेंज होतं. बघा फॉर एक्झाम्पल जेणेकरून लवकर समजून जाईल तुम्हाला की मी a इक्वल टू काय घेतो बघा 1 3 2 6. ओके, हा एक 2/2 चा डिटरमिनंट घेतला. डिटरमिनंटची व्हॅल्यू सॉल्व्ह करून घेऊया. 6 इंटू 1 6 मायनस 3 इंटू 2. ठीक आहे, इथं वेगळे घेऊया, इथं 5 घेतो. ओके, 1 इंटू 5 5 3 इंटू 2 6. ओके, म्हणजे 5 मायनस 6 किती येणार आहे -1. ठीक आहे, आता महत्वाचं काय आहे की इथं सांगितलं काय की इफ एनी टू रोज किंवा कॉलम्स ऑफ द डिटरमिनंट आर इंटरचेंज्ड. म्हणजे ते नोटेशन कसं असतं, हा R1 आहे, हा R2 आहे. ओके, आणि हा C1 आहे, हा C2 आहे. फर्स्ट कॉलम फर्स्ट, सेकंड कॉलम फर्स्ट रो सेकंड रो. ओके, मग आता मी दोन रो इंटरचेंज करतो. R1 इंटरचेंज R2. नोटेशन बघा, R1 इंटरचेंज R2. वी गेट काय असणार मग a इक्वल टू R1, हा R1 आहे, हा R2 आहे. मग इंटरचेंज करायचं. मग 2 5 1 3. माझा त्याचा डिटरमिनंट फाइंड करून घेऊया. 3 इंटू 2 6 मायनस 5 इंटू 1 5 म्हणजे किती येणार 1. ओके, ठीक आहे, म्हणजे सांगायचं काय की तुम्ही दोन रो इंटरचेंज केले. ओके, R1 R2 इंटरचेंज केला किंवा C1 C2 इंटरचेंज केला तर व्हॅल्यू डिटरमिनंटची व्हॅल्यू चेंज होते. फक्त चेंज होते म्हणजे काय, प्लस असेल तर मायनस साइन
किंवा मायनस साईन असेल तर प्लस साईन हा फरक होतो, म्हणजे साईन काय होतं चेंज होतो. आता बघा मी दिलेला डिटर्मिनंट सॉल्व्ह केला, त्याची व्हॅल्यू मायनस होणार आणि मी परत काय केलं R1 इंटरचेंज R2 केलं, R1 R2 ला ढकलून R2 R1 ला ढकलून त्याची व्हॅल्यू फाइंड केली, त्याची व्हॅल्यू काय आली प्लस होणार, म्हणजे साईन काय होतं फक्त चेंज होतं. ओके, केव्हा ज्यावेळेस दोन रो इंटरचेंज केले त्यावेळेस. ओके, आणि परत एकदा चेंज केला, परत आता R1 इंटरचेंज R2 आणि परत R2 इंटरचेंज R1 केलं तर परत -1 व्हॅल्यू होणार. ओके, ठीक आहे. तसंच आता समजा C1 इंटरचेंज C2 केला, C1 इंटरचेंज C2 काय येणार आहे A इक्वल टू C1 इंटरचेंज C2 करतो 5 3 सॉरी हे चेंज करायचं. ओके, काय येणार आहे 3 5 आणि 1 2. ओके, इंटरचेंज केलं मग काय येणार आहे 3 into 2 6 आणि 5 मायनस 5 into 1 5 म्हणजे किती आलं 1 आलं का 1. ओके, म्हणजे हे मी कॉलम इंटरचेंज केला, C1 इंटरचेंज C2 केला तरी पण 1 येते, R1 इंटरचेंज R2 केलं तरी पण 1 येते. म्हणजे सांगायचं काय की तुम्ही दोन रो इंटरचेंज केले किंवा कॉलम इंटरचेंज केलं तर चेंज कशामध्ये होतोय साइन मध्ये चेंज होतोय, एवढाच फरक आहे. ओके, खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे, त्यामुळे मी एक्झाम्पल पण घेतले आहे. ठीक आहे, थर्ड प्रॉपर्टी पाहूया आता आपण. डिटर्मिनंटची थर्ड प्रॉपर्टी काय सांगते. प्रॉपर्टी खूप महत्वाची आहेत, लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. लक्षात राहिलं तर तुम्हाला कोणत्याही डिटर्मिनंटची व्हॅल्यू देऊ देईल, तुम्हाला ते फाइंड करता लवकर येते. ओके, ठीक आहे. आता थर्ड प्रॉपर्टी थर्ड, if any two rows or column of determinant are identical ब्रॅकेट मध्ये सेम, then the value of determinant is 0. ओके, बघा व्यवस्थित समजून घ्या. इथं काय सांगितलेलं आहे की डिटर्मिनंट तुम्हाला 3/3 चा दिला, त्यातले दोन रो किंवा दोन कॉलम सेम असेल तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते. फॉर एक्झाम्पल बघूया जेणेकरून लवकर समजतं. A इक्वल टू मी काय घेतो बघा 2 1 1. ओके, 4 3 2 आणि परत 2 1 1. बघा दोन रो R1 आणि R3 काय दिसतोय सेम दिसतोय. आता व्हॅल्यू काय येणार आहे बघितलं लगेच, प्रॉपर्टी महत्वाची असतात, हे तुम्ही पहिले उत्तर लगेच सांगायला पाहिजे 0. ओके, कारण आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, पण तरी पण बघूया व्हॅल्यू फाइंड करून येते काय 0. 2 into ओके काय येणार 2 into 3 into 1 3 minus 2 into 1 2 minus 1 into ब्रॅकेट मध्ये काय असणार 4 into 1 4 minus 2 into 2 4. ओके, प्लस 1 into ब्रॅकेट मध्ये 4 into 1 4 minus 3 into 2 6 म्हणजे काय येणार 3 minus 2 1 1 into 2 2 आणि इकडे येणार आहे 0 येणार आहे. ओके, 4 minus 4 0 आणि इकडे 4 minus 6 किती येणार आहे -2 म्हणजे 2 minus 2 0 आलं का 0. ओके, म्हणजे सांगायचं काय थर्ड प्रॉपर्टी की कोणते दोन रो किंवा कोणते दोन कॉलम सेम असतील किंवा आयडेंटिकल असेल तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते. खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आपण एक्झाम्पल ही पाहिलेलं आहे. ही झाली तुमची थर्ड प्रॉपर्टी. ओके, आता आपण फोर्थ प्रॉपर्टी पाहणार आहोत. फोर्थ प्रॉपर्टी पण खूप महत्वाची आहे की इफ each element of row or if each element of row or column of determinant multiplied by scalar k, then the value of nu determinant is k times the value of
is the k times the value of given determinant. गिवन डिटर्मिनंट म्हणजे मला काय सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही रोच्या प्रत्येक एलिमेंटला स्केलरनं मल्टिप्लाय केलं म्हणजे के, ओके, स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर एखादा तुम्हाला डिटर्मिनंट दिला, त्या प्रत्येक एका समजा r1 ला मी 3 न मल्टिप्लाय केलं, ओके, म्हणजे जो काही दिलेला डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू समजा 6 आली, ओके, आणि त्याच डिटर्मिनंटला रोला आपण 3 न मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय येणार आहे, जे काही गिवन येणार त्याची व्हॅल्यू काय 3 into 6 असं येणार आहे. 3 इंटू म्हणजे काही जे न मल्टिप्लाय केलं इंटू गिवन डिटर्मिनंटची व्हॅल्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की समजा मी a इक्वल टू काय घेतो बघा 2 3 2 2 2, ओके, असं घेतो किंवा 4 घेतो, ठीक आहे. मग ही जी व्हॅल्यू अगोदर फाइंड करून घेऊया. डिटर्मिनंट घेतलेला आहे मी 2/2 चा, 3 into 12 3 into 4 किती येणार आहे 12 मायनस 2 into 2 4 12 minus 4 8, ठीक आहे. आता परफॉर्मिंग r1 gives r1 ला मी कशाने मल्टिप्लाय करतो 2 न मल्टिप्लाय करतो, ओके, r1 gives 2r1, लक्षात ठेवा ह्याचा मीनिंग काय, r1 gives 2r1 म्हणजे चेंज कुठे होणार आहे r1 वर चेंज होणार आहे, का, कारण r1 ला आपण कशाने मल्टिप्लाय करतो 2 न, ओके, ठीक आहे. म्हणजे a इक्वल टू काय येणार आहे 3 into 2 6 2 into 2 4, नंतर हे 2 4 आहे तसं सॉल्व करूया. 6 into 4 किती येणार आहे 24 मायनस 4 into 2 किती येणार आहे 8, 24 minus 8 किती येणार आहे 16, ओके. मग 16 कसं लिहिणार 2 into 8, ओके. म्हणजे मला काय सांगायचं आहे की इफ each element of row किंवा column of determinant multiplied by scalar k, मग मी बघा जे काय अगोदर डिटर्मिनंट घेतला त्याची व्हॅल्यू 8 आली, मग त्याच रो ला मी काय एका स्केलरने मल्टिप्लाय केलं, तर तो स्केलर काय घेतला 2, मग 2 ने मी r1 ला मल्टिप्लाय केलं आणि सॉल्व केलं, आन्सर काय आलं 16. ते मी 16 कसं लिहिलं 2 into 8, म्हणजेच बघा देन द व्हॅल्यू ऑफ न्यू डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती 16 इज k टाइम्स म्हणजे आपला टाइम्स किती आहे तो स्केलर 2 आहे, 2 टाइम्स ऑफ गिवन डिटर्मिनंट आहे का, गिवन डिटर्मिनंट किती आले होतं आपला 8, म्हणजे 2 टाइम्स ऑफ गिवन डिटर्मिनंटची व्हॅल्यू, ओके, म्हणजे 2 into 8 अशा पद्धतीनं येणार आहे. म्हणजेच काय बघा कोणताही तुम्हाला डिटर्मिनंट दिला, ओके, कोणताही डिटर्मिनंट दिला त्याची व्हॅल्यू तुम्हाला 6 दिली, ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 6 दिली आणि कोणत्याही एका r1 ला मी किंवा r2 ला किंवा r3 ला मी समजा 3 न मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येणार आहे 3 into 6 म्हणजे काय येणार आहे 18, अशा पद्धतीचं उत्तर यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला महत्वाचं काय की तुम्ही ते सॉल्व्ह न करता तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात राहिली असेल तर तुम्हाला ते लगेच ओरली सांगता येतं. अशा पद्धती तुम्हाला आर्किटेक्चरला किंवा सिटीला एक्झाम्पल असतात, ओके. त्यामुळे प्रॉपर्टी खूप मॅटर करते, प्रॉपर्टी माहित असणं खूप गरजेचं आहे, ओके. मी आपण एक्झाम्पल पण घेतलेलं आहे, ओके, ठीक आहे. फिफ्थ प्रॉपर्टी पाहूयात आपण. फिफ्थ प्रॉपर्टी काय सांगते, फिफ्थ प्रॉपर्टी बघा इफ each element of a row ब्रॅकेट मध्ये or column is expressed as sum of the two numbers, then the determinant can be expressed as a sum of two determinant, ओके. बघा म्हणजेच काय की इफ each element of row is expressed, म्हणजे समजा तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचं काय असेल रो किंवा कॉलम इज एक्सप्रेस्ड आहे, कसं एक्सप्रेस केलं जातं की सम ऑफ टू नंबर्स देन द डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड एज सम ऑफ टू डिटर्मिनंट. म्हणजेच बघा की फॉर एक्झाम्पल सांगतो जेणेकरून लवकर समजून जाईल
की a1 प्लस x1 a2 प्लस x2 आणि a3 प्लस x3 आणि इकडं b1 b2 b3 c1 c2 c3 हे आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? हे सम आहे बघा, इच एलिमेंटची सम आहे, तर ते आपण सेपरेट लिहू शकतो. कशामध्ये? टू डिटर्मिनंट म्हणजे सम ऑफ टू डिटर्मिनंट मध्ये लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा, a1 a2 a3 आणि हे आहे तसं b1 b2 b3 ओके, c1 c2 c3 प्लस काय असणार आहे? x1 x2 x3 आणि हे b1 b2 b3 c1 c2 c3 ओके, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके, म्हणजेच बघा, तुम्ही हे बेरीज केली आणि हे सॉल्व्ह केलं, त्याचं उत्तर 24 येईल. मग हे सॉल्व्ह केलं, याचं उत्तर काय ते 16 येईल आणि हे सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर किती यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. ओके, म्हणजे 16 प्लस 8 किती आहे? 24 आणि हे 24. ओके, म्हणजे सांगायचं काय प्रॉपर्टी की तुम्हाला जे काही इच एलिमेंटची सम आहे ते आपण दोन याच्यामध्ये लिहू शकतो. सम ऑफ टू डिटर्मिनंट मध्ये आपण लिहू शकतो. लिहिलं तरी पण तुम्ही चेक करू शकता. असंही कोणतं एक्झाम्पल घ्या की जेणेकरून त्याचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करा आणि सेपरेट केल्यानंतर त्या प्रत्येक डिटर्मिनंटची व्हॅल्यू घ्या आणि ते ऍडिशन करा आणि ही जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि या दोघांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यूची ऍडिशन काय येणार आहे? सेमच येणार आहे. ओके, हे कितवी प्रॉपर्टी सांगते? पाचवी प्रॉपर्टी हे सांगते. ठीक आहे, आता सहावी प्रॉपर्टी पाहूया आपण. सिक्स्थ प्रॉपर्टी खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. सिक्स प्रॉपर्टी बघा, इफ अ constant multiple of all elements of any row bracket मध्ये column is added to the corresponding elements of any other row or column then the value of new determinant so obtained is the same as the original determinant. ओके, म्हणजेच मला काय सांगायचं आहे, खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे, समजून घेणं खूप मॅटर करते. प्रॉपर्टी व्यवस्थित समजून घ्या. सिक्स्थ प्रॉपर्टी आहे. म्हणजेच मला सांगायचं काय आहे की तुम्हाला एखादा डिटर्मिनंट दिला. ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काहीतरी आली. ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू मी किती घेतो? 24 वगैरे घेतो. ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती घेतो मी? 24 घेतो. आता 24 ला ओके, डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? 24. मग बघा, फॉर एक्झाम्पल मी एखादं घेतो एक्झाम्पल की a इक्वल टू काय नाही, डिटर्मिनंट मी घेतो 2 3 9 आणि 6. ओके, ठीक आहे, हा एक मी 2/2 चा डिटर्मिनंट घेतलेला आहे. समजून घ्या जेणेकरून ही प्रॉपर्टी लवकर समजून जाईल एक्झाम्पल घेतल्यामुळे. ओके, मग मी काय घेतो की a इक्वल टू 2 3 9 6 असा 2/2 चा डिटर्मिनंट घेतलेला आहे. ते व्हॅल्यू सॉल्व्ह करतो. 6 × 2 12 मायनस 9 × 3 किती येणार आहे? 27. ओके, मग काय येणार? 12 मायनस 27 किती येणार आहे? -15. काय येणार आहे? -15 येणार आहे. ओके, ठीक आहे. आता ऑपरेशन करायचं आहे. आता व्यवस्थित समजून घ्या. इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो, म्हणजेच काय की कोणत्या एका रो ला कॉन्स्टंट न मल्टिप्लाय केलं. ओके, ठीक आहे, मी R2 ला कशाने मल्टिप्लाय करतो? 2 न मल्टिप्लाय करतो. आता पुढे म्हटलंय का बघा, रो इज ऍडेड टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो किंवा कॉलम
म्हणजेच काय, मी R2 ला मी 2 न मल्टिप्लाय करतो आणि तो R2 आहे ना मी R1 मध्ये ऍड करतो. मग चेंज कुठे होणार आहे, R1 मध्ये चेंज होणार आहे, R2 मध्ये काही चेंज होणार नाहीये. ते कारण की आपण R2 ला 2 न मल्टिप्लाय करतो, ते ऍड कशात करतोय, R1 मध्ये ऍड करतोय. म्हणजे चेंज कुठे होणार आहे, R1 वर चेंज होणार. ओके, मग जो काय चेंज होणार R1 वर काय ते एलिमेंट चेंज होतील आणि तो सॉल्व्ह केल्यानंतर त्याचा डिटरमिनंटची व्हॅल्यू आणि गिव्हन डिटरमिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही, ही प्रॉपर्टी सांगते. ठीक आहे, बघा आता हे मी डिटरमिनंट A इक्वल टू -15 घेतलं. ठीक आहे, परफॉर्मिंग काय करतो बघा, R1 gives R1 plus 2 R2 we get. ओके, मग A इक्वल टू काय येणार आहे बाळांनो, 9 6 R2 चेंज होणार नाही, कारण R1 जो पहिला असतो तो चेंज होतो. ओके, R1 मग 2 ला R2 ला मी 2 न मल्टिप्लाय करतो. 9 into 2 9 into 2 किती येणार आहे, 18. 18 plus 2 किती येणार आहे, 20. ओके, ठीक आहे. त्याच पद्धतीने R2 येतं 6 into 2 12. 12 plus 3 किती येणार आहे, 15. 12 plus 6 किती येणार आहे, 15 येणार आहे. ओके, ठीक आहे. आता आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. काय करूया आपण आता, हे सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे, मग काय येणार आहे, 20 into 6 किती येणार आहे, 120. ओके, 20 into 6 किती येणार आहे, 120 मायनस 15 into 9 किती येणार आहे, 135. ठीक आहे, 120 मायनस 135 किती येणार आहे, -15. ओके, आणि इकडे गिव्हन डिटरमिनंटची पण व्हॅल्यू किती आली, -15 आली. म्हणजे मला काय सांगायचं आहे, खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की तुम्ही कोणत्याही एका रोला आपण एका कॉन्स्टंट मल्टिप्लाय केलं आणि त्या दुसऱ्या रो मध्ये, लक्षात ठेवा, रो ला मल्टिप्लाय केलं ते दुसऱ्या रो मध्येच ऍड करायचं असतं आणि कॉलमला मल्टिप्लाय केलं तर ते दुसऱ्या कॉलम मध्येच ऍड करायचं असतं. नाही तुम्ही मिक्सअप करशीला की रो ला तुम्ही मल्टिप्लाय करशील आणि कॉलम मध्ये ऍड कर, चालणार नाही, उत्तर सेम येणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही रो ला मल्टिप्लाय करता ते दुसऱ्या ऍड करता त्या दुसऱ्याच रो मध्ये ऍड करायचं असतं. ओके, किंवा तुम्ही कॉलमला मल्टिप्लाय केलं कोणत्याही कॉन्स्टंट होतं ते दुसऱ्या कॉलम मध्येच ऍड करायचं. ओके, ठीक आहे. अदरवाइज तुम्ही ते दुसऱ्या रोला किंवा कॉलमच्या रोला ऍड करशील तर ते चुकणार आहे. ओके, त्यामुळे काय सांगितले बघा, इफ अ कॉन्स्टंट मल्टिपल ऑफ एलिमेंट एनी रो. ओके, म्हणजे कोणत्या एका रोला आपण कोणत्या एका स्केलनं मल्टिप्लाय केलं आणि करस्पॉन्डिंग रो मध्ये आपण ऍड केलं तर तिची व्हॅल्यू आणि गिव्हन डिटरमिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही, सेमच व्हॅल्यू येते. ओके, तशी आता आपण एक्झाम्पल घेतल्यावर आले का, गिव्हन डिटरमिनंट घेतलं त्याची व्हॅल्यू -15. मग परत मी R2 ला 2 न मल्टिप्लाय केला आणि तो R1 मध्ये ऍड केलेला. ओके, मग ते न्यू डिटरमिनंट आला, मग न्यू डिटरमिनंट सॉल्व्ह केला, 120 मायनस 135 त्याची व्हॅल्यू किती आली, -50. ओके, म्हणजे ही प्रॉपर्टी अशा पद्धतीने सांगते. ठीक आहे, 7 लास्ट प्रॉपर्टी बघायची आहे. लास्ट प्रॉपर्टी बघण्या अगोदर आपल्याला एक डेफिनेशन माहित असणं खूप गरजेचं आहे. ती डेफिनेशन आपण पाहणार आहोत. बघूया एक डेफिनेशन, मेन डायगोनल ऑफ डिटरमिनंट. ओके, डेफिनेशन पाहणार आहोत, मेन डायगोनल ऑफ डिटरमिनंट. ओके, मेन डायगोनल ऑफ डिटरमिनंट. ओके, मेन डायगोनल ऑफ डिटरमिनंट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी सांगतो की A इक्वल टू मी A11 A12 A13 घेतला, नंतर A21 A22 A23 घेतला. ओके, आणि A31 A33 A32 आणि A33 घेतला. ओके, ठीक आहे. तर मेन डायगोनल एलिमेंट कशाला म्हटलं जातं, याला. ओके, किंवा याला प्रिन्सिपल डायगोनल पण म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल डायगोनल पण म्हटलं जातं. ओके, बघा हे तुमचे जे काय दिसते ते काय असणार आहे, मेन डायगोनल ऑफ डिटरमिनंट. ओके, याला काय म्हटलं जाणार आहे, मेन डायगोनल ऑफ डिटरमिनंट. म्हणजेच डेफिनेशन काय सांगते, द मेन डायगोनल ऑफ डिटरमिनंट ब्रॅकेट मध्ये प्रिन्सिपल डायगोनल
is is collection of is collection of is collection of entries is collection of entries aij where काय I equal to j where I equal to j म्हणजेच बघा ना फॉर एक्झाम्पल मी घेतलं होतं ना एक पोझिशन ह्याला का कारण की इथे बघा I equal to j आहे काय ते a11 म्हणजे I equal to j इथं पण a22 म्हणजे I काय 2 आहे j पण किती आहे 2 आहे इथं पण I किती आहे 3 आणि j पण किती 3 आहे मग यालाच काय म्हणलं जाणार आहे आपण मेन डायगोनल ऑफ डिटर्मिनंट ओके समजलं का तुम्हाला समजलं असेल की ह्याला का मेन डायगोनल ची डेफिनेशन सांगते की aij ऑल कलेक्शन ऑफ एंट्रीज aij वेअर I इक्वल टू j म्हणजे I आणि j काय इक्वल असेल ओके तर त्याला काय म्हटलं जातं मेन डायगोनल ऑफ डिटर्मिनंट ओके डेफिनेशन क्लिअर झाली असेल तुमची ठीक आहे डेफिनेशन क्लिअर झाली असेल तर लास्ट प्रॉपर्टी आपण पाहूया प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंटची शेवटची प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीचं नाव आहे ट्रायंगल प्रॉपर्टी ओके शेवटची प्रॉपर्टी पाहूया आपण डिटर्मिनंटची 7 प्रॉपर्टी नाव आहे ट्रायंगल प्रॉपर्टी ओके बघा इफ each element of determinant if each element of determinant above or if each element of determinant above or below of main diagonal is zero then the value of determinant then the value of determinant is equal to the product of its diagonal elements बघा व्यवस्थित समजून घ्या if each element of determinant above or below of main diagonal is zero असेल तर डिटरमिनंट ऑफ व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट ची व्हॅल्यू काय असणार आहे मेन डायगोनलच्या एलिमेंटची मल्टिप्लिकेशन म्हणजे तेच काय असणार आहे डिटरमिनंट ची व्हॅल्यू असणार म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा जेणेकरून समजेल की मी इन जनरल सांगतो की a इक्वल टू काय असेल बघा समजा a1 b1 0 c1 0 घेतला ओके a1 a2 a3 ठीक आहे नंतर परत b1 b2 b3 0 ओके c1 c2 c3 बघा समजून घ्या हा तुमचा काय आहे मेन डायगोनल डिटर्मिनंट ओके एलिमेंट म्हटलं तर चालेल मेन डायगोनल एलिमेंट आहे ओके त्याच्या अबाव काय अबाव इज 0 असेल अबाव आहे कसं की एलिमेंट 0 आहे तर तिची व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स हिची व्हॅल्यू किती येणार आहे a1 b2 आणि c3 केव्हा ज्यावेळेस मेन डायगोनल एलिमेंटच्या अबाव चे एलिमेंट सगळे काय असतील 0 असतील त्यावेळेस काय असणार आहे प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स a1 b2 c3 ओके तसंच a इक्वल टू a1 a2 a3 इथे b2 आणि इकडे b3 आणि इकडे 0 0 0 आणि c3 असेल बघा आता हा मेन डायगोनल एलिमेंट आहे त्याच्या बिलोचे पण तीन एलिमेंट्स तुमचे 0 असतील तरी पण त्याची व्हॅल्यू काय येणार आहे a1 b2 c3 म्हणजे प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स ओके बघूया आपण 2/2 चा घेतो अगोदर चला 2/2 चा घेतला मी काय घेतो 2 4 आणि इकडं 2 आणि इकडं 0 घेतला ओके मेन डायगोनलच्या बिलो काय येणार 0 तर व्हॅल्यू किती येणार 4 * 2 किती 8 यायला पाहिजे येते का बघा 2 * 4 8 -2 * 0
0 म्हणजे किती आली 8 आली का ओके त्याच्या बिलो काय 0 असेल त्याचा अभाव असतं तर पण 8 आले असते ओके ठीक आहे मग 3/3 चा एक घेऊया का आपण घेतो मी एक 2 0 0 1 4 0 2 6 9 ओके ही जी व्हॅल्यू तोंडी सांगा असं विचारलं तर तुम्हाला सीईटी साठी आर्किटेक्चर साठी किंवा नाटा वगैरे साठी अशा पद्धतीचे एखादे डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल तर तुम्हाला हे तोंडी सांगता यायला पाहिजे नाही तर काही जण काय करत बसता माहितीये का सॉल्व्ह करत बसता काही नाही 2 सेकंदात उत्तर यायला पाहिजे काय की बिल अबाव आहेत का तिन्ही एलिमेंट 0 आहे तर उत्तर किती येणार पाहिजे 4 × 1 × 2 म्हणजे किती यायला पाहिजे उत्तर 8 यायला पाहिजे येते का चेक करूया आपण 2 इंटू ब्रॅकेट मध्ये एलिमेंट हे आणि हे एलिमेंट करायचं 1 × 4 4 मायनस 0 परत 0 आणि परत 0 कारण 0 × समथिंग 0 × समथिंग 0 म्हणजे 2 × 4 8 येते का येते ओके अशा पद्धतीची ही प्रॉपर्टी सांगते मग काय प्रॉपर्टी सांगते की मेन डायगोनल एलिमेंटच्या वरच्या म्हणजे अबाव किंवा बिलो तुमचे 0 एलिमेंट असतील तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ इट्स मेन डायगोनल एलिमेंट्स ओके समजले असेल तुम्हाला ही पण प्रॉपर्टी अशा पद्धतीने प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंटचे 7 प्रॉपर्टीज होत्या ते आपण एक्झाम्पल सहित पाहिलेले आहे ओके ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंटचे ऍप्लिकेशन पाहणार आहोत म्हणजेच काय की एक्झाम्पल बघणार आहोत ओके की कोणते एक्झाम्पल दिला असेल तर प्रॉपर्टीचा वापर कसा करायचा आणि एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आपण ते नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत थँक्यू सो मच